नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 4थी बालभारती यामध्ये आज आपण कविता क्रमांक 7 धूळपेरणी या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। आपण धूळपेरणी म्हणजे काय, तसे धूळपेरणी या कवितेचा अर्थ समजून घेतला असेल। धूळपेरणी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी। शेतकरी राजा पाऊस पडण्यापूर्वी पेरणी करतो आणि त्यानंतर तो पावसाची कशा प्रकारे आतुरतेने वाट पाहतो याविषयीचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं दिसून येतं। जर वेळेवर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे परिस्थिती येते याबाबत यामध्ये वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना धूळपेरणी कविता चांगल्या प्रकारे समजली असेल। तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्याय सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर सुरुवात करूया। स्वाध्याय प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणाचा जीव झुरणीला लागला। आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा, मातीचा जीव झुरणीला लागला। त्यानंतर पुढील प्रश्न आहे धरणीला कशाची ध्यास आहे। उत्तर लिहूया, धरणीला हिरव्या पिसांचा ध्यास आहे, म्हणजे पिकांचा। त्यानंतर पुढे कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटतं। आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे। उत्तर, जाचक दिवस येऊ नये असे कवीला वाटते। अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। या ठिकाणी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा संपलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तरे लिहा। यामध्ये कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील। आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे। उत्तर, धूळपेरणी केल्यानंतर नक्षत्र कोरडे गेले तर पेरलेले बी वाया जाईल। त्यानंतर दुबार पेरणी करावी लागेल। त्याचबरोबर दुबार पेरणीचा खर्च वाढेल, त्यामुळे उत्पन्न घट होऊ शकतं। याशिवाय गुराढोरांना चारा कमी पडेल आणि आर्थिक परिस्थिती खालावेल, अशा प्रकारचे विचार शेतकऱ्याच्या मनात येत असतील। तर अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येत असतील। आता आपण उत्तर लिहूया। उत्तर, शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याला खूप आनंद होईल। याशिवाय खायला व विकायला भरपूर धान्य उपलब्ध होईल। कुटुंबाच्या गरजासाठी पैसा कमी पडणार नाही। त्याशिवाय गुराढोरांना चारा देखील कमी पडणार नाही आणि शेतकऱ्याने जे वर्षभर केलेले कष्ट आहे त्याचे चीज होईल। अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मनामध्ये विचार येतील। या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते। उत्तर, पाऊस जर पडला नाही तर सर्वप्रथम पाण्याची टंचाई निर्माण होईल। त्यानंतर शेतात अन्न पिकणार नाहीत। त्याशिवाय सर्व प्राणी मात्रांना पाणी प्यायला मिळणार नाही। गुराढोरांना चारा मिळणार नाही। या सर्व परिस्थितीमुळे दुष्काळ पडू शकतो। त्यानंतर हवेचं तापमान वाढू शकतं। मानवाच्या जीवनातील अडचणी वाढू शकतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तरे लिहा संपलेला आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, प्रश्न क्रमांक 3 ओळी पूर्ण करा। यामध्ये आपल्याला काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत। त्या ओळी देताना कवितेतील या काही शब्द या ठिकाणी आपल्याला गाळलेले दिसून येतात। तर आपण कविता चांगल्या प्रकारे वाचन केली तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल। तर आपण आता या कविताच्या ओळी पूर्ण करूया। टिंब टिंब बरकत धूळ टिंब टिंबला। पहा, या ठिकाणी असणार आहे असो आणि पेरणीला। मग आपलं उत्तर येणार आहे असो बरकत धूळ पेरणीला। त्यानंतर पुढील ओळी पाहूया। टिंब टिंब मोत्यांची आस टिंब टिंबला। पहा, आता या ठिकाणी पण शब्द 2 येणार, एक टिपूर आणि दुसरा आहे मोरणीला। मग आपलं उत्तर होणार आहे टिपूर मोत्यांची आस मोरणीला। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न पहा, कासावीस टिंब टिंब बनले टिंब टिंब। तर याचं उत्तर लिहायचं आपण कासावीस डोळे
बनले चातक. अशा प्रकारे उत्तर येऊ शकतं आपलं. त्यानंतर ई मिळता गाळलेली जागा. त्यानंतर टिंब टिंब इशारे. पहा या ठिकाणी डोळ्याला आणि मेघूट हे दोन शब्द येणार आहेत. मग आपलं उत्तर येणार आहे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. या ठिकाणी आपण ओळी पूर्ण करा हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी आपल्याला 2 ओळी दिलेल्या आहेत. त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत किंवा तुमच्या शब्दात लिहायचा आहे. तर पहिली ओळ आहे हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. आता आपण याचं उत्तर लिहूया. पहा हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला याचा अर्थ होतो धरणी माता म्हणजे जमिनी आतुरतेने पावसाची वाट पाहत असून तिला हिरव्या पिसांचा म्हणजे हिरवा पिकांची ओढ लागलेली आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे किंवा या ओळीचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर पुढील ओळी आहेत पहा मातींच्या कणाला फुटले धुमारे. उत्तर लिहूया. आकाशात आलेले पावसाचे काळे ढग पाहून मातीच्या कणाला धुमारे म्हणजे काय तर मातीच्या कणांना खूप आनंद झाला. अशा प्रकारे आपण किंवा मातीच्या कणांना नवीन पालवी फुटली. धुमारे म्हणजे झाडाला नवीन पालवी फुटली. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 5. पावसाळा येऊन पाऊस पडत नसला की शेतकऱ्याचे दिवस जाचक म्हणजे त्रासाचे वाटू लागतात. तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील याविषयी चर्चा करा. विद्यार्थी मित्रांनो जर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्याला दिवस जाचक म्हणजे त्रासदायक वाटतात कारण पाऊस खूप गरजेचा असतो. तसे शेतकरीच नाही तर आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात त्यांना देखील पाऊस जर नाही आला तर त्रास होतो. तर त्यापैकी आता कोणकोणते लोक आहेत किंवा त्यांना शेतकऱ्यांना जसे पावसाचे दिवस नाही पडला तर जाचक होतो तसे कोणत्या लोकांना कोणकोणते दिवस जाचक ठरतात याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. पुढे बांधकामावर काम करणारे मजूर. आता बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना कोणते दिवस जाचक ठरतील तर बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना ज्या दिवशी काम मिळणार नाही ते दिवस काय ठरणार आहेत जाचक ठरणार कारण त्यांना दररोज कामाची गरज असणार आहे. त्यानंतर आई वडील. आई वडिलांना कोणते दिवस जाचक ठरतील विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मुले आई वडिलांपासून दूर राहतात किंवा मुले आजारी असतात तर अशा वेळेस ते दिवस आई वडिलांना काय असतात जाचक ठरतात. त्यानंतर ऊस तोडणी कामगार. ऊस तोडणी कामगाराला कोणते दिवस जाचक ठरतील जेव्हा ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात येणार नाही म्हणजे दुष्काळ असेल तर त्यांना रोजगार मिळणार नाही किंवा ऊसाच्या भरपूर ऊस आहे पण थंडी खूप आहे तर ते देखील दिवस त्यांना काय ठरू शकतात जाचक ठरू शकतात त्रासदायक ठरू शकतात. त्यानंतर पुढे आहे शिक्षक. आता शिक्षकांना कोणते दिवस जाचक ठरतात तर जेव्हा विद्यार्थ्यापासून ते दूर असतात मग काही उन्हाळी सुट्टी असेल किंवा इतर कोणत्या कारणास्तव त्यांना खूप काळ जर दूर राहावं लागलं किंवा अशैक्षणिक कामामुळे तर असे दिवस शिक्षकांना जाचक ठरतात. आता शाळेबाहेर खाऊ विकणाऱ्या लोकांना जर पावसाळा खूप पडला तर त्यांना याची विक्री करता येत नाही म्हणजे पावसाळ्याचे दिवस त्यांना काय ठरतात जाचक ठरतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. ही कविता धूळ पेरणीची आहे. या कवितेत शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर त्याला शेती करता येणार नाही. याउलट काही लोकांना खूप पाऊस आला तर काम व्यवसाय करता येणार नाही. अशा लोकांची माहिती घ्या. या ठिकाणी एक उदाहरण पण दिलं रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारे. आता यामध्ये काय ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की धूळ पेरणी कविता काय शेतकरी पावसाची वाट पाहतोय त्याला पावसाची खूप गरज आहे पण असे काही लोक आहेत की त्यांना खूप पाऊस पडला तर त्रास होतो. उदाहरण म्हणून सांगितलं की समजा रस्त्याच्या कडेला काही लोक भाजी विक्रेत्याचा व्यवसाय करत असतात त्यांना जर खूप पाऊस पडत असेल तर त्यांना त्यावेळेस भाजी विकता येत नाही त्यांना त्रास होतो. मग असे कोणकोणते व्यवसाय आहेत की त्यांना जास्त पावसाचा त्रास होतो तर आता याचं आपण उत्तर लिहायचं. उत्तर आहे मासेमारी करणारे व्यवसाय कारण समुद्रामध्ये त्यांना जाता येत नाही तेव्हा खूप जर पाऊस असेल तर. पुन्हा पर्यटन ज्या क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसाय त्यावेळेस पर्यटन क्षेत्र काय असतं बंद किंवा पर्यटन व्यवसाय त्यांचा चालत नाही. त्यानंतर रस्त्याची कामे करणारे जे रस्त्याची कामे करतात त्यावेळी पावसामुळे रस्त्याची कामे बंद असतात. फेरीवाले त्यांचे देखील कामे पावसामुळे काय होतं त्यांना त्रास होतो. याशिवाय लग्न मंडप व्यावसायिक कारण पावसाळ्यामध्ये लग्नांचं काम खूप कमी किंवा लग्नच नसतात त्यामुळे लग्न मंडपाचा व्यवसाय देखील काही प्रमाणात बंद होतो. त्यानंतर चित्रपट व्यावसायिक त्यांची शूटिंग देखील त्या काळामध्ये बंद असते. तर अशा प्रकारे असे आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात की त्यांना जास्त पावसाचा त्रास होतो आणि त्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण धूळ पेरणी या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे। या कवितेच्या खाली आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे। पहा, उपक्रम आहे शेतकरी शेतमजूर यापैकी कोणाची एक मुलाखत घ्या, त्यानंतर पावसांच्या नक्षत्राची माहिती नावे माहिती करून घ्या आणि अन्नधान्य योग्य पद्धतीने वापरले जावे याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी घोषवाक्य तयार करा। तर हे तिन्ही जे उपक्रम आहेत ते आपण आपल्या शिक्षकांच्या पालकांच्या मदतीने पूर्ण करायचे आहेत। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना धूळ पेरणी या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय आवडला असेल, तसेच तुम्हाला हा स्वाध्याय उपयुक्त होणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।